सॅटर्डे आहे. तर हर्सुलचा बाजार असतो. तर किती इथून 42 का 45 किलोमीटर आहे आपल्या नाशिकपासून. तर तिथे जाऊन नागली घेऊन यायची. आता आपला उन्हाळा लागलेला आहे, नागलीचे पापड वगैरे करायचे असतील किंवा कोणाला. तर आता आम्ही आलेलो आहे हर्सुलच्या बाजारात. इकडून मुलांना ना गाडीतच ठेवलं. तर इथेच आम्ही आलो, सगळे धान्य घेतले. उडीद घेतले 1 किलो, नंतर म्हणजे बहुतेक डाळी घेतल्या. आणि मग हे किलो ना इथे नागली घेतली 14 किलो. मस्त दुकान आहे, सगळं गावरान वस्तू आहे. आणि आजी होत्या, आजीनं विचारलं नागली कशी द्या, म्हणे खूपच चांगली आहे. इथे मुंगी आहे, नंतर कुळी दे, इथे कुळी अशी आहे. चिकन थाळी आता टेस्ट करू. आणि भाकरी भारी वाटत आहे एकदम मस्त बाजरीच्या. तर मी बाजरीची भाकरी घेतली. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे मी आवरलेलं आहे, म्हणजे केस विंचरायची बाकी अजून. आणि आज आहे सॅटर्डे आहे. तर हर्सुलचा बाजार असतो. तर किती इथून 42 का 45 किलोमीटर आहे आपल्या नाशिकपासून. तर तिथे जाऊन नागली घेऊन यायची. आता आपला उन्हाळा लागलेला आहे, नागलीचे पापड वगैरे करायचे असतील किंवा कोणाला काय डाळी वगैरे. तर तिथे इतकी स्वस्त भेटतात ना, स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचे भेटतात. चांगले म्हणजे गावरान भेटतात, सगळं गावरान डाळी वगैरे. तर तिथेच जायचं आहे आज. म्हटलं सुट्टी आहे, वैभवला पण सुट्टी आहे, मुलांना पण सुट्टी आहे. तर तिथे जाऊ आणि नागली वगैरे घेऊन येऊ. कारण मला पापड करायची. मागच्या वेळेस ना 2च किलोचे पापड केले, इतके भाल झाले होते. तर ह्यावेळेस विचार चालला आहे की 5-6 किलोची करणार. कारण नागलीचे पापड खूपच आवडतात सगळ्यांना. तर त्याच्यामुळे नागली बघू असेल तर, किंवा मग बाकीच्या भाज्या, गावरान भाज्या, गावरान डाळी, अजून दुसरं काही वस्तू भेटल्या बघू. कारण खेड्यावरची बाजार असतात ते खूप युनिक असतात, खूप भारी असतात आणि बघायला पण मजा येते आणि खरेदी करायला सुद्धा मजा येते. तर आज तिथे जाणार आहे आणि तुम्हाला पण मी नेणार आज हर्सुलच्या बाजारामध्ये. नाशिकपासून खूपच जवळ आहे. तर चला, कधीतरी तुम्ही पण प्लॅन करशील असा माझा व्लॉग बघून. तर आता मी आवरते. ड्रेस तर हा घातलेला आहे, कियाराला विहान लावून दिलं आणि बाहेरच काहीतरी खाणार वगैरे. स्वयंपाक वगैरे काही केला नाही, आता चहा ठेवते मी. तर असं चला बोलते निघाल्यावर. तर असा माझा लुक आहे आजचा. असं फ्रॉक घातलेला आहे, इथे चहा ठेवला आणि ना आता मोठी पिशवी घेतली बाजार, म्हणजे आपली काही भाज्या वगैरे आणल्या त्याच्यासाठी एक पिशवी घेते. आणि एक ना गोणी ही छोटी, म्हणजे जर नागली मिळाली, काही मिळालं तर मग त्याच्यात टाकून आणता येईल. तर आता चहा वगैरे पिऊन लगेच निघू आणि मुलांना काहीतरी ना खायला तिकडे घेऊन द्यावं लागेल. तर बघू आता. मी पण नाही बघितलेलं कधी हर्सुलचा बाजार, पहिल्यांदाच फर्स्ट टाइम जाणार. खूप ऐकलं होतं मी की हर्सुलचा बाजार खूप छान, म्हणजे तिथे खूप छान वस्तू येतात वगैरे. तिथलं एक गाव आहे, इतकं म्हणजे अजून सुद्धा असं जुन्या काळातलं जसं घर वगैरे असं तसं आहे. पॉसिबल झालं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेलच. तर आज दिवसभर खूप धमाल येणार आहे आणि मस्त बघा व्लॉग बाजाराचा. खूपच भारी वाटतो बघायला. मला सुद्धा बाजार ना खूप आवडतो बघायला. तिथे वेगवेगळ्या वस्तू बघण्यासाठी किंवा गावरान वस्तू घेण्यासाठी. कारण तुम्ही माझ्या आधीचे ब्लॉग बघितले असतील ना, तर त्याच्यामध्ये मी खूप बाजार दाखवलेले आहेत. खूप कुठले बाजार दाखवलेले आहेत. पेठ करंजाळी तिकडचा बाजार दाखवलेला आहे. नंतर आपलं वणीचा बाजार दाखवलेला आहे, खूप जुनी व्हिडिओ आहे. आघोण्याचा बाजार दाखवलेला आहे, कळवणचा बाजार दाखवलेला आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे असे भरपूर बाजार दाखवलेले आहे. गुजरातमधले बाजार ते दाखवलेले आहेत. तर म्हटलं चला आज जाऊ आपण हर्सुलच्या बाजारामध्ये आणि तिथे काय वस्तू मिळतात, कशा भाज्या असतात ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायला मला खूपच आवडेल. आणि तेच आता मी ना पिशवी वगैरे घेतलं, पाण्याच्या बॉटल्स घेणार सगळं आवडून. आणि माझी एक पर्स आहे तिथून तुम्हाला दाखवते. तर ही पर्स
याच्या बरोबर मॅच होते. एक अशीच ह्याच कलरची आहे पण मग ती खूपच मॅच होऊन जाईल आणि ही बरोबर याला मॅच होते. पर्स बघू शकता. याला तर फुल पिकनिक सारखं पिकनिकला जायचं. तर तेच इतकं ऊन आहे ना. आणि हे आहे मखमालाबाद गाव आणि इथूनच आम्ही भांडे घेतो. बघू शकतो इथं भांड्यांचं दुकान आहे लक्ष्मी स्टील म्हणून. तिथे भांडे ना तिथे भारी भांडे भेटतात एकदम चांगल्या क्वालिटीचे. आणि तिथे कसं आहे आपले जुने भांडे देऊन, माझा मी ब्लॉग केलेला आहे एक, मी जुने जे भांडे देऊन ॲल्युमिनियमचे वगैरे काही द्या तुम्ही आणि ते किलो प्रमाणे घेऊन त्याच्यात काय होतील ना पैसे, त्याच्यातून आपण एक्सचेंज दुसरे भांडे घेऊ शकतो नवीन. तर मी घेतलेले आहे तिथून. तर मी भरपूर माझे ॲल्युमिनियमचे भांडे वगैरे पॅन जे खराब झाले ते देऊन टाकलेले आहे. तो ब्लॉग आहे मागे. तर त्या तसं तिथे भेटतं. आणि मेन म्हणजे ना इथलं एक सबस्क्रायबर मला कमेंट केली होती. तर त्यांचं हे गाव म्हणजे इथे राहतात ते मखमालाबाद नाशिक. तर त्या बघत असेल व्हिडिओ तर नक्की मला कमेंट करा. तर आम्ही इथे चालू आहे आता इथून. आणि वडापाव वगैरे इथे खूप छान भेटतो कोपऱ्यावर पाववडे वगैरे. तर आता असं सरळ गिरणाऱ्या मार्गे आम्ही हरसूलला जाणार. इथं आता ना आम्हाला नाश्त्यासाठी मस्त पाववडे घेऊन आले असं गरम गरम एकदम. आणि विहान केरळला पण काही असं खायला घेऊन दिलेले. तिला गोडीशेव आवडली. तर गोडीशेव खाते तिला. तिने बघितलं ना लाल लाल तर मग तिला तर काय नाही. तर आता तिला आवडलंय ते घेऊन दिलं. नाही आम्हाला पाववडा आणलेला आहे गरम गरम. खूप दिवसांनी मी तर खाणार आहे कारण खातच नाही मी पाववडे वडापाव वगैरे. पण मग अशी छान लागतात मसाला आणि गरम गरम ते पण. आणि त्याच्यासोबत मिरची. आता आम्ही खाऊन घेतो आणि जातो. आम्ही आता धोंडे गाव आहे ना बघू शकता इथे आलेलो आहे. इथून 27 किलोमीटर हर्सूल आहे. आणि इथे इतका भारी सनसेट पॉइंट आहे या साईडला. संध्याकाळचा इतका सनसेट छान दिसतो ना. तिथे पाणी आहे मस्त तलाव इतकं सुंदर दिसतो. तर आता इथून 27 किलोमीटर आहे. चला आता कंटिन्यू करू आपली जर्नी. कडे विकायला होत्या गावठी. तर बघू शकता इतकं गोड आहे ना मस्त. आता खातो.
तर हे आहे हर्सूलचा घाट, इतका मोठा आहे ना, तर पावसाळ्यात इतकं छान वाटणार आहे. आणि फर्स्ट टाइम आम्ही आलेलो आहे. तर वैभवला बोलली की आपण पावसाळ्यात पण येऊ एकदा, खूपच भारी वाटेल इथला व्ह्यू आणि इतकं छान दिसेल ना. तर मस्त फोटोज वगैरे छान काढण्यासाठी किंवा तिकडे ना बघण्यासाठी पण खूप ठिकाणं आहेत. तर म्हणजे आता तुम्हाला सांगेलच मी लास्टला की तिकडे काय काय आहे ठिकाणं वगैरे, म्हणजे धबधबे वगैरे खूप आहे. आणि तेच आता इथं हा घाट उतरून खाली जायचा आहे आणि आपल्याला हर्सूल लागणार आहे. आणि हर्सूलमध्ये आपल्याला मस्त बाजारमध्ये फिरायचं आहे, एक्सप्लोर करायचं आहे, काय काय मिळतं काय काय नाही मिळत. तर बघू आपण पुढे गेल्यानंतर. आणि मला ना बाजार बघायला खूपच आवडतं. तर इथे आता आपण हर्सूलमध्ये एंट्री केलेलीच आहे. तर आता बाजार इथे तर दिसत नाही, आता इथे एखाद्याला विचारू आणि बाजार कुठे भरतो ते विचारू. तर चला. तर आता आम्ही आलेलो आहे हर्सूलच्या बाजारात. इकडून एक मुलांना ना गाडीतच ठेवलं AC लावून. तर आता बघू काय काय आम्ही इथं काय काय नाही. चला. ना हा मसाला हा होतं ना पाण्याची बॉटल त्याच्यात. इथे जायचं का मध्ये हे मेथीची भाजी भारी येतं निघू आपण. गवर कशी मस्त कशी आहे कशी 30 रुपये पावशेर. हा येते ना आपण. टोमॅटोचा वाटाच घ्यायचा असा. मासे इकडे माशांचं वाटतं त्या साईडला आहे आणि हे माशांचं इथे. आणि इकडून असं जायचं हे माशी. बोंबील ना थांबा ना बरं येत बघ. त्या साईडला पण ते तिकडे वाटे येते. हे बघ हे बोंबील मस्त आहे. पापलेट आहे का तर इथे बघू शकता मस्त माशी आहेत. आणि हा कोणता मासा आहे? शिंगाडा. हे पापलेट वाळलेली. कुठून येतात हे मासे? दमक केळवा तिकडून का? मग गुजरातचा माल येतो. हा का? हा हा मुंबईपेक्षा 80 रुपये पाव. 180. हा पण चांगलं आहे. बघू ना आपण तिकडे फिरून अजून ना. हा ना मग तेच त्याला ते वेगळं म्हणतात. मोठा बाजार इकडून तिकडून माहितीच नाही. आता बघू. आता अजून भाज्या तर खूप फ्रेश आहेत. हे झाडू बापरे तू तिकडेपर्यंत बाजार आहे. मामा शिवा
ते काय काजू काजूच्या बिया. काय एवढी गर्दी आहे इथं? तर पुढे जाता जाता खूपच म्हणजे काही काही वस्तू दिसत होत्या मला. तर म्हटलं काय घेऊन काय नाही काय घेऊ. आणि सुकी मच्छी तर इतकी छान म्हणजे एकदम क्वालिटीची छान होती. तुम्ही बघितलंच असेल तर ते गुजरातकडून डायरेक्ट येतो तो माल. आणि खरंच गुजरातकडचा जो माल असतो ना सुकी मच्छीचा इतका छान लागतो म्हणजे चवीला चांगला लागतो. तर नेहमी आम्ही दमनला वगैरे गेलो ना तिकडे तर तिकडून आणतोच बोंबील वगैरे सुकी मच्छी. तर सुकी मच्छी तर खूपच होती. आणि तेच पुढे जाता जाता मला दिसलं एक टोपली आणि सूप वगैरे त्याचं दुकान. तर मी म्हटलं चला मला ना टोपली कधीची घ्यायची होती तशी म्हणजे काही पण वाळवायला वगैरे यूज होते. तर म्हटलं एक बघू विचारून काय भाव वगैरे. तर एक मला खूपच आवडली. तर मी एक मोठी बघितली पण मग मोठी एवढी मला म्हणजे काही गरज नव्हती मोठी. मला म्हटलं अशी थोडी उथळ नाही का चप्पट अशी तशी घ्यायची होती. तर तिथे होती तशी. तर मी ती बघितली. ती तर इतकी आवडली मला म्हणजे काही पण वाळवायला आपल्याला पापड वगैरे वाळवायला पण छान म्हणजे काढून ठेवायला काही. तर मस्त वाटली मला. भाज्या वगैरे कधी आणल्या आपण बाहेरून तर त्या पण काढून ठेवायला खूपच मस्त आहे. तर माझा विचार झाला की ही घ्यावी. तर ती दिलेली आहे मला 250 रुपयाला होती. हा 250ला दिलेली आहे ती. त्या बोलल्या 300ला आहे पण मग ती 250ला मला दिली. तर मी ती घेतली मस्त छानपैकी. आणि अशा वस्तू मला घ्यायला खूप आवडतात आणि त्या वस्तू आपल्याला अशाच बाजारांमध्ये मिळतात. तर तेच मी घेतलेली आहे ही टोकरी काय म्हणतात त्याला पाटी. खूपच मस्त आहे बांबूची पाटी. तर चला अजून काय काय एक्सप्लोर करू आपण पुढे गेल्यानंतर. चल पुढे सर. राहिले ना लवकर यायचं ना लवकर यायचं. तिकडं आणलं पाठवायचं पैसे असतील कुठेतरी ते विचार कोणाला घरी. इकडे दुकान आहे का? ते घेऊन बसतात नाही का? ते घेऊन बसतात ते तिकडे पुलाच्या जवळ सर्व मिळेल. हा हा पुलाजवळ पूल आहे नाही इथे नाही. इथे हे स्टॉप जो आपण खाली गेलो का फॉरेस्ट ऑफिस. दुकानाचं नाव काय? सुरेंद्र. ओके सांगा तुमच्या भावाला. ओके ओके हो सुरेंद्र दुकान काय. हां काय इथे का? लावून एका ठिकाणी त्यांना विचारलं की नागली कुठे भेटते. ते म्हणे आमचंच दुकान आहे तिथे जाऊन नागली वगैरे घ्यायची. कारण मला मी ना खास नागलीसाठीच आलेली आहे. पण मग आजूबाजूचं पण तुम्हाला भाजीपाला वगैरे सगळं दाखवते. 100ला 2 किलो 50ला 2 किलो गावठी. हां तर तिकडे आपण कुठून आलो होतो? भाज्या इकडून आहे ना. इकडे भाज्या घेऊ नंतर ना. इकडे 1-2 भाज्या. येई कशी आहे? 20 रुपये द्या. वाट आहे असं द्या. नाही नाही थांबा नाही टाकू द्या ना. हा टाका त्याच्यात मग याच्यात टाका. भारी आहे. नाही काय हो भाजीचं डांगर का? हा नको हे नका
डांगर एवढं काही खात किती किलो 20 रुपयाचं नोट करून दिलो आता. माझ्याकडे हे तर बघू शकतो इथे भाजी घेतलेली आहे. भारी आहे ना भाजी. शेंगा नको तुम्ही आलेले ते आहेत. तर भाजी घेतली ना तर खूप मोठी वाटे देतात 20 रुपयाला आणि ते पण निवडलेली ते बेस्ट पार्ट म्हणजे निवडलेली भाजी मोठे मोठे वाटे राहतात. तर मस्त ताजी ताजी भाजी घेतलेली आहे आपली तांदूळक्याची. तर आता बघू अजून काय वाटे. हां भाजी तर हा पूर्ण मोठा रोड आहे. तिथे दुकानं आहे. दुकानांमध्येच काही काही वस्तू विकायला आहे. तर भाज्या तुम्हाला दाखल त्या साईडला. आता इकडे ते म्हणताय त्यांचं दुकान आहे धान्यांचं. तिथे जाऊन नागली वगैरे घेतो आम्ही. चांगली आहे. जुनी नागली जुनी आहे ही नवीन आहे. काय कशी आहे काय हे घेऊ आपण. ही मसूर कशी आहे. पण आपल्याला देता येत नाही ना डाळ. फुले कसं ट्राय केलं आहे. तर इथे बघू शकता हे मोहाचे फळ आहे. त्याच्यापासून वाईन वगैरे असं तयार करतात आणि औषध पण तयार करतात. कसं लागतं गोड असे मोहाचे फळ. चटणीसाठी किती 120. 120 रुपये किलो. आणि अख्खी तूर डाळ घेतली आहे. आणि काय म्हणतात अख्खी मसूर गावठी असं घेतलं. त्यांच्याकडे ना भरपूर साऱ्या गोष्टी आहेत गावला. ज्वारी सुद्धा आहे. ज्वारी भेटून जाईल सगळं. म्हणजे पुढच्या वेळेस आता ज्वारी ज्वारी काय भाव असते. ज्वारी 30 रुपये चांगलं आहे ना. हे बघ घ्यायचे असेल तर घेऊन टाक. गाडी इथपर्यंत येईल ना. घेतली खूप पे आणलेली आपण. एक पोतं आणलं होतं. हां लागली घरी कमी बघ तुला कमी करा म्हणा ना तुझ्या चांगली गावठी नवीन चांगली आहे ना. काय भाव कशी बघू का. पाहिली काय म्हणतात 14 किलो. हां
एका पहिलीमध्ये 7 किलो. 14 किलो द्या. हे इथेच ठेवू, हे इथेच ठेवू आणि त्याला तर इथेच आम्ही आलो, सगळे धान्य घेतले. उडीद घेतले 1 किलो, नंतर म्हणजे बहुतेक डाळी घेतल्या आणि ना हे किलो ना आणि नागली घेतली 14 किलो घेतलेली, म्हणजे 2 पायली. तर एकदम छान आहे, सगळ्या डाळी वगैरे एकदम मस्त आहे. मुरी आहे, नंतर कुळीद आहे, इथे कुळीद, हरभरे, हे सगळ्या गावठी वस्तू आहे. काय म्हणतात आपलं हे चवळी आणि हे तूर. तुम्हाला हे काजू आहे, हे काजू प्रोसेस होता का? काजू प्रोसेस होतात ना, कंपनीत जातात का? हे लावायला नेतात का? ही काजूच्या गर आहे, बिया आहे, बिया. थोडंसं दुकान आहे. अजून काही घ्यायचंय का? इथे नागली घेतली 14 किलो. मस्त दुकान आहे, सगळं गावरान वस्तू आहे. आणि आजी होत्या, आजीनं विचारलं नागली कशी त्या, म्हणे खूपच चांगली आहे. आणि 55 रुपये किलो प्रमाणे घेतलेली. 9 आहे, 9 झाले अजून. 14 किलो. ठीक आहे. इथे बघू शकतो, गोणीत सगळं घेतलं. आणि आता इथे ना यांच्याकडे हे पण आहे सगळं, म्हणजे त्यांचं किराणा दुकान पण आहे. बघू शकतो, गूळ वगैरे भेटेल. आणि इथे तांदूळ आहे, तांदूळ. गूळ किती डेंजर आहे बापा. इथे गूळ आहे, मोठं. तर असं घेतलेलं आहे, ही दुकान आहे बघू शकता. त्याच्यात सगळे गावठी धान्य मिळतील. भरपूर साऱ्या वस्तू घेतल्या मी तिथून एकाच ठिकाणाहून. नागली वगैरे फायनली घेतली मला. तर आता गाडीकडेच घेऊन येणार, कारण खूप जड आहे त्याच्यामुळे. बघू शकता इथे पण आहे. आणि नागली इथे अशी मस्त आहे नागली इथे. नाही घेतली पण मग अजून करून ठेवली. तर कशी आहे तूर? 85. 2 किलो घेतली. 2 किलो द्या. 2 किलो चांगली राहू द्या. तणे आई आणायच्या पाते, काळे वाटाणे, मोहरी. बघू शकता एवढे धान्य मिळतात इथे, सगळ्या प्रकारचे गावरान. आणि घेतली मी तूर परत 2 किलो. हरभरे, येताना इथे पण एक दुकान होतं मोठं धान्यांचं, तिथे पण मी तूर डाळ घेतली. तिथे मला भारी वाटली, म्हणजे घेऊन ठेवावी तूर डाळ. ती पण गावठी. आता आपल्याकडे कसं गावठी वगैरे भेटत नाही, गावठी डाळी वगैरे थोड्याशा महाग असतात, पण मग मस्त घेऊन ठेवाव्या. आणि चवीला खूप छान राहते ती. तर असं घेतलेलं आहे. आता गाडी घेऊन असं जाणार आणि ते घेतलेलं सामान घेणार. तर इथून ना गवारी घेतली, मस्त होती ताजी ताजी गावरान. आता जेवण वगैरे करायला कुठेतरी हॉटेलला जातो मस्त. मुलं पण वाट बघत असतात, गाडीमध्येच बसलेले. असे वाटे वाटे असतात मस्त छान. तर आता वाजले 2:30 आणि आता गाडी घेऊन बसलो. आता इतकं ऊन आहे ना बापरे बाहेर. आणि तिथं डबल झालं, मी गाडीतच ठेवलं होतं AC लावून. आणि आता तर मार्चमध्येच एवढे ऊन आहे, तर पुढे तर बापरे बसत असणार. पण फायनली डाळी वगैरे मला जे आवडणाऱ्या वस्तू त्या आता भेटल्या. भाज्यांपेक्षा मला ना डाळी घ्यायची होत्या, नागली घ्यायची होती, ते भेटलं. आणि आता कुठेतरी जातं जेवण वगैरे करण्यासाठी हॉटेलला पुढे आणि विचारलं. तर आता तिथे जाऊन जेवण वगैरे करू आणि संध्याकाळी वगैरे मग फिश वगैरे मार्केट आहे
आलो इतकं छान गार्डन सारखं बघू झाडं किती लावलेली आहे. तिथे आता जेवण करणार. चला. नाव मिस कॉल आहे, नवीनच आहे एकदम, पण छान आहे, ग्रीनरी वगैरे बघू शकतो. तिथे म्हणजे त्या भाजीपालेवाले ते त्यांनी सजेस्ट केलं हॉटेल चांगलं आहे असं. आम्ही आता इथे आलो. मुलांना ना झोके पण खेळायला आहे. कियाराची तर खूप हौस आहे ना. कियारा असं आवडतं. कियारा खडी येते आली. इथे बसतो, मस्त छान आहे हॉटेल. ॲम्बियन्स म्हणजे निसर्गाच्या ह्याच्यात आहे. तर इथे बसलोय आणि मस्त ना चिकन थाळी घेतोय आणि खूप छान अशी चिकन थाळी आहे. भाकरी, अंडा करी, इथे चिकन, भात आहे, मस्त झिंग्याची चटणी, कांदा ते. इकडे एक थाळी अशी आहे चिकन थाळी. आता टेस्ट करू. आणि भाकरी भारी वाटतं एकदम मस्त बाजरीच्या. तुम्ही बाजरीची भाकरी घेतली. मस्त आहे एकदम घरगुती जेवण वाटतंय ना. या लिंबू भारी एकदम. तर आमचं जेवण झालेलं आहे. इतकी छान होती मस्त चिकन थाळी. आणि कियारा पण मस्त खाते. त्याच्यात झिंग्या होत्या ना, झिंग्यान पोळी. इतकं भारी आहे. आणि पावसाळ्यात इतकं छान वाटेल हे हॉटेल, म्हणजे एकदम मस्त वाटेल इथे ॲम्बियन्स. तर मिस कॉल नाव आहे हॉटेलचं. बाजारात आले का लगेच पुढे आल्यानंतरच हे हॉटेल आहे. खूपच मस्त एकदम शांतता आहे. झाडं किती लावलेले, मुलांसाठी खेळायला असे झोके वगैरे असे केलेले आहेत. मस्त आहे एकदम. आणि चव पण इतकी भारी ना. आणि चुलीवर करता येईल. दिसत असेल एकदम. तर चुलीवर भाकरी भाजी चुलीवरची असते. इतकं छान मस्त चव आहे. तर रेट पण छान आहे त्यांचे. तर आता मस्त तिथे असं आपल्या इथे फक्त ना झाड असं वाढलं पाहिजे. कियारा आहे बघ. मी स्वतः फिक्स केलंय ते. पुन्हा खाली गेले होते ते. म्हणजे ती गादी आणि पुन्हा खाली गेली होती तर मी परत वरती करून टाकली ती. भारी ऊन येतं इथे थोडासा. मस्त आहे एकदम भारी. आपल्याला घेऊ असंच घ्यायचा ना विहान असा झोका. इथे झोक्यावर बसली आणि मुलं जेवतात ते बघू शकता तिथे. कियारा विहान हाय करा. आणि इथे बसली. इतकं छान वाटतंय. उन्हामध्ये एवढ्या बाजारात फिरलो वगैरे सगळं घेतलं आणि इथे येऊन रिलॅक्स मस्त बसलोय जेवतोय. काय खालताय होती. आता झाड आहे ना खूप इथे आणि इतकी झाड आहे. पावसाळ्यात इतकं छान व्ह्यू वाटणार आहे इथला. आपण पावसाळ्यात येऊ. मस्त छान छान ठिकाणं आहे इकडे फिरण्यासाठी. तर जसा पावसाळा लागला का तेव्हा मस्त आपण इकडे येऊ छान पैकी. आणि आता दरवेळेस मला आता कळालं डाळी, नागली, ज्वारी काय सगळं इथे गावठी भेटतं सगळं. तर मी इथेच घेणार आता दरवेळेस. एवढं लांब जाण्यापेक्षा इकडे तिकडे इथेच येणार आणि मस्त घेणार. भारी जेवण झालंय मस्त छान पैकी. मुलं खेळले पण रडले पण. छान आहे पण ना ॲम्बियन्स. इथे गेले मुलांना घेऊन बघू शकता पाणी कश्यपी डॅमचं. मला तिथं कंटाळा आला. मी म्हटलं मी नाही येत तुम्हीच जा. इकडे घेऊन गेलेले आहे. मला तिथं झोप लागते ना कारण उन्हात फिरलं एवढं आणि बाजारात. आता घरी जाऊ. तर इथे कश्यपी डॅम आहे हा. थोड्या वेळ घेऊन चला आता डायरेक्ट संध्याकाळीच बोलते तुमच्याशी. काय काय आणलं डाळी वगैरे सगळं तुम्हाला घरी गेल्यावर संध्याकाळी दाखवेल. चहाच्या टाइमला काय भाव मिळालं वगैरे सगळं सांगेल. चला भेटते संध्याकाळी.
तर इथे वैभव गेलेले आहे मुलांना घेऊन डॅमच्या तिथे. तर कश्यपी डॅम आहे आणि मस्त छान वातावरण दिसत होतं आणि मला तितका कंटाळा आला होता ना, तर मी म्हटलं मी गाडीतून घरी. आता वाजले आहे 5 सकाळी. कितीला निघाल होतो? 11:30 पावणे 12 निघाल होतो आणि आता 5 वाजलेले आहे. चला आता सामान काढून घेते. तर इथे ह्या भाज्या आणल्या मी. गव्हाच्या शेंगा मस्त गावठी मिळाल्या. अर्धा किलो घेऊन आली आणि तुम्हाला दाखवलं होतं मी ही तांदुळक्याची भाजी निवडलेली. 20 रुपये वाटा, किती मोठा वाटा होता. तर निवडलेलीच आहे. तर आता डाळी वगैरे सगळं आणले गाडीतच म्हटलं तर थोड्या वेळाने घेऊन येऊ वरती सगळं. आणि आता स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाकात मस्त मी आता खिचडी आणि बस खिचडीच करणार आहे, कारण आज दिवसभर फिरलो दमलो.